एमआयडीसी येणं आवश्यक आहे, पण एमआयडीसी येण्यापूर्वी किती उद्योग तिथं येणार आहेत, असे काही ऍप्लिकेशन आलेले आहेत का? एमआयडीसी जाहीर झाल्यानंतर या 3 कंपन्या इथं लगेच यायला तयार आहेत, यांच्याशी करार झालेला आहे, यांची एमआयडीसी किंवा इंडस्ट्री विभागाकडे मागणी आहे. नाहीतर एमआयडीसी जाहीर होऊन तिथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर जर कोणी आलं नाही तर मग ही जनतेच्या भावनेची फसवणूक केल्यासारखं होईल. मतदारसंघामध्ये औद्योगिक वसाहती संदर्भात संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यासाठी उपोषण करतायत, रस्ता रोको करतायत. काय वाटतंय तुम्हाला नेमकं त्या एमआयडीसी बद्दल? नेमकी एमआयडीसीची मागणीच आहे का तशा प्रकारचे उद्योग वगैरे त्या ठिकाणी येऊ शकतात? काय मला असं वाटतं की आता आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी तिथं उत्तर देत आहेत आणि त्या तालुक्यामध्ये हे जी काही एमआयडीसीची प्रक्रिया घडलेली आहे, एक माजी आमदार होते, आता विद्यमान आमदार आहेत, आणि एक ते आमदार असताना त्यांनी काही प्रक्रिया राबवली होती. अशा दोघांमधलं ते जे काही कागदपत्र आणि पुरवठा केल्याचा विषय आहे त्या दोघांना विस्तृत माहिती आहे. मी खासदार या नात्याने एवढंच माझं भूमिका मांडू शकतो की एमआयडीसी येणं आवश्यक आहे, पण एमआयडीसी येण्यापूर्वी किती उद्योग तिथं येणार आहेत, असे काही ऍप्लिकेशन आलेले आहेत का? की आम्हाला ही जागा एमआयडीसी जाहीर झाल्यानंतर आम्ही तिथं येऊ, तिथं 500 कोटी रुपयाची गुंतवणूक करू, असे काही अर्ज शासनाकडे प्राप्त आहेत का? कारण की आपण जर नगर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी एमआयडीसी पाहिल्या, श्रीरामपूर एमआयडीसी असेल, घोडेगाव एमआयडीसी असेल, राहुरी एमआयडीसी असेल, तर ती एमआयडीसी झाली पण तिथं उद्योग आला नाही. तर मला असं वाटतं की हा वादविवाद जो चालत आहे तो त्याच्या पद्धतीने चालत राहील, त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. मात्र या विषयावर कोणीतरी बोलावं की एमआयडीसी जाहीर झाल्यानंतर या 3 कंपन्या इथं लगेच यायला तयार आहेत, यांच्याशी करार झालेला आहे, यांची एमआयडीसी किंवा इंडस्ट्री विभागाकडे मागणी आहे. म्हणजे जनतेला विश्वास पटेल की हो, एमआयडीसी आल्यानंतर रोजगार निर्मितीची संधी लगेच उपलब्ध आहे. नाहीतर एमआयडीसी जाहीर होऊन तिथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर जर कोणी आलं नाही तर मग ही जनतेच्या भावनेची फसवणूक केल्यासारखं होईल. म्हणून एमआयडीसी व्हावी याबाबतीत कुठलाही विरोध नाही. ती कोणी केली हा स्थानिक पातळीवरचा जो सगळ्यांकडून दावे प्रतिदावे होत आहेत ते मीडियासमोर आलेलेच आहे, त्यावर मी बोलणार नाही. माझी फक्त विनंती एकच आहे की उद्योग मंत्र्यांनी या कर्जत जामखेडच्या आणि नगर जिल्ह्याच्या जनतेला हे आश्वासित करावं की एमआयडीसी झाल्यावर किती नव्या इंडस्ट्रीज तिथं लगेच चालू होणार आहेत, किती इंडस्ट्रीयल ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, आता किती लोक उद्योग सुरू करायला तयार आहेत, ज्यांनी की जनतेला विश्वास होईल की हे नुसतं एक त्याला म्हणतो स्टंट नाहीये, हे खरंच रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून वाटचाल आहे. हे जर त्यांना सिद्ध करायचं ठरलं तर या पद्धतीने पुरावे समोर आले पाहिजे, तरच जनता विश्वास ठेवेल.